अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत। ब्रिगेडियर महाजन, आता जी काही अपडेट येते, ज्या पद्धतीने अपडेट्स यायला सुरुवात झाली आहे, 9 जणांचा मृत्यू झालेला आहे, अनेक गाड्यांच्या अक्षरशः चिंधड्या झालेल्या आहेत। तिथले स्थानिक सांगतात की एवढा मोठा स्फोट आम्ही आजवर बघितलेला नव्हता। दहशतवादी हल्ला आहे, यावर शिक्कामोर्तब करायचं का? असं आहे, म्हणजे आपण नुसते दर आणि दरच्या बातम्या करतोय, पण एवढा मोठा जर स्फोट असेल तर ही काही नॉर्मल घटना नाहीये। हा नक्कीच दहशतवादी हल्ला, याच्यात काही डाऊट नाहीये। पण जे काही बातम्या पुढे येतात त्या म्हणतात की एक स्फोट झाल्यानंतर बाकी गाड्यांना आग लागलेली आहे, म्हणजे बाकी गाड्यांमध्ये स्फोट झाला अशा प्रकारच्या बातम्या येत नाहीये, पण त्यांना आग लागलेली आहे। आणि आजकाल LNG गॅस असतो, हे असतो, त्याच्यामुळे गाड्यांना आग लागणं हे फार पटकनच। आणि जे लोक गेलेले आहेत ते सगळ्यांना, म्हणजे बाकीच्या गाड्यातले लोक हे जळून गेलेले आहेत, त्यांना त्याला स्प्लिंटर्स पण तसं झालेलं नाहीये। पण हे सगळं जर तर आहे आणि जी माहिती आपल्या समोर येते त्याच्या आधारित आपण काहीतरी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय। मी एवढंच म्हणेन की आपण जास्त काळजी करू नये। आपण जर आपल्या भारताचा इतिहास बघितला गेला काही वर्षाचा दहशतवादाचा, तर 99% दहशतवादी, मग ते ISISचे असो की लष्करी तैयबाचे असो की जैश ए मोहम्मदचे असो, त्यांना आपण दहशतवादी कृत्य करायच्या आधीच पकडत होतो। आजच मी गेल्या आठवड्याभरातच 5-6 लोक पकडले गेलेले आहेत। म्हणजे आपलं यश हे फार चांगलं आहे। पण हे आजचा प्रसंग, जो आत्ताचा प्रसंग आहे, तो असा झाला की जिथे आपण त्या माणसाला पकडण्याच्या आधी त्यांनी स्फोट केलेला आहे। म्हणजे हे आपलं, म्हणजे त्याला एक अपयश म्हणता येईल। परंतु 100% यश कधीही कुठल्याही सुरक्षा एजन्सीजना मिळत नाही, पण 99% मिळतं, हे खूप चांगलं आहे। आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे की बॉम्बस्फोट कोणी केला, लष्करी तैयबाने केला की जैश ए मोहम्मदने केला, कुठल्या प्रकारचे स्फोटक वापरले होते, कधी ठेवले होते, केव्हा केले होते, त्याला मदत कोणी केली, म्हणजे आणि हे सगळे जे आहेत या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनच्या एजन्सीज आहेत, पोलीस असो की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असो, हे सगळं चेक करतील। आणि मला खात्री आहे की पुढच्या काही दिवसामध्येच ज्यांनी हा स्फोट केला होता त्याला पकडलं जाईल, आणि त्याच्याशिवाय त्याला जे मदत करणारे होते त्यांना सुद्धा पकडलं जाईल। तर म्हणून आपल्या माध्यमाच्या थ्रू मला फक्त एकच मेसेज पुन्हा सगळ्यांना द्यायची इच्छा आहे, विनाकारण भीतीचं वातावरण निर्मिती करू नये। झालंय ते वाईट आहे, त्याच्यात काही डाऊट नाहीये। परंतु तसं आपल्याला पहिले सांगितलं जायचं की कुठेही जात असाल पब्लिक ठिकाणी, मग ते पब्लिक ट्रान्सपोर्ट असो की लोकल ट्रेन असो की मेट्रो असो, तिथे एखादी अशी जर अनोळखी गोष्ट मिळाली तर त्याला त्याची माहिती सुरक्षा एजन्सीजना द्या, डोळे आणि कान उघडे ठेवा, त्याच्यामुळे आपला भाग सुरक्षित राहील। तर ती काळजी पुन्हा एकदा घ्यायची गरज आहे। कारण अनेक वेळा म्हटलं गेलेलं आहे की पाकिस्तान पुरस्कृत जो दहशतवाद आहे, ज्याला मदत चीनची आहे आणि त्यांचे अनेक समर्थक हे भारतामध्ये आहे, ते संपवायला अजून पुष्कळ वेळ लागणार आहे। थोडक्यात ऑपरेशन सिंदूर हे सुरूच आहे, म्हणजे ते मिसाईल हल्ला वगैरे संपला, परंतु जे पाकिस्तानची जी दुष्कृत्य असतात ती चालूच राहणार आहे। ही लढाई मी अनेक वेळा म्हटलं होतं, पुन्हा एकदा रिपीट करतो, ही लढाई दहशतवादाविरुद्धची अनेक वर्ष चालणार आहे। तर त्याच्यामुळे आपण दहशतवादी लढाई करण्यामध्ये कसं जास्त चांगलं व्हायचं, दहशतवाद्यांना कसं पकडायचं, त्यांच्या समर्थकांना कसं पकडायचे, अशा प्रकारच्या घटना कशा अवॉइड करायच्या, या प्रकारच्या कारवायांवरती लक्ष ठेवायला पाहिजे। आणि जे समर्थक आहेत ते नक्कीच, आणि दहशतवादी कृत्य करणारे, मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते पकडले जातील। पण ही लढाई चालू राहील हे मी पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतोय। अगदी सर, जसं तुम्ही सांगितलं, भीतीचं कारण नाहीये, मात्र सावधगिरी सगळ्यांनीच बाळगायला हवी, आणि त्यानुसारच आता मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईमधली पोलीस यंत्रणा हाय अलर्टवरती आहे, आणि जागोजागी आता साहजिकच नाकेबंदी आणि चेक पॉइंट्स वाढवण्यात येतील मुंबईमध्ये, मात्र कुणी घाबरून जायचं कारण नाहीये। महाजन सर, फरीदाबादमध्ये जवळपास 2728 किलो RDX सापडणं, गुजरातमध्ये बायो वेपन तयार करणारे काही डॉक्टर्स ताब्यात घेतलं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी लिंक्ड असू शकतात? तुम्ही मला विचारताय का? हो सर। हो, असं आहे की या सगळे जे दहशतवादी गट असतात, लष्करी तैयबा असो की कोणी असतो, यांची मोठी टीम असते, कोणी एकटं कधीच काम करत नाही। आणि अनेक उग्रवादी असतात, अनेक दहशतवादी डोके भडकवणारे लोक असतात की ते अशा गोष्टी तयार करतात, मग ते बायो वेपन असो की बॉम्बस्फोटाचं सामान असो की काहीतरी हातपाताचं कृत्य असो, आणि अशा प्रकारची कृत्य ही चालूच राहतील। तर आपल्याला एक समाज म्हणून या सगळ्या पूर्ण पब्लिक स्पेसेस ज्या आहेत त्याच्यावरती आपण लक्ष हे ठेवायलाच पाहिजे।
आणि ही लढाई प्रत्येक माणसाला लढावी लागेल. म्हणजे आपल्याला जर आपला भाग सुरक्षित ठेवायचा असेल तर तिथे पोलीस अलर्ट होत येऊन काय फायदा नाही. माझी सोसायटी, माझी बिल्डिंग, माझ्या आजूबाजूचा एरिया, तर तोच आपलं तिथे लक्ष आपल्याला आपलंच ठेवावं लागेल. त्याच्याशिवाय ज्याला आपण पब्लिक ट्रान्सपोर्टनी जातो, म्हणजे बस असो की लोकल ट्रेन असो की मेट्रो ट्रेन असो किंवा इतर पब्लिक ट्रान्सपोर्टचे मोड असतील, तर तिथे सुद्धा आपल्याला लक्ष हे ज्या ठिकाणी आपण जातो तिथे आपण आपले डोळे आणि कान हे उघडे ठेवायलाच पाहिजे. कारण मी पुन्हा रिपीट करतो, पाकिस्तान नावाचा देश ज्याला चीनची मदत आहे आणि त्यांचे अनेक समर्थक भारतात सुद्धा आहेत, तर ते अशा प्रकारचे दुष्कृत्य चालूच ठेवतील. कारण त्यांना भारताची प्रगती त्यांना आवडत नाही. आणि दहशतवादाचं मुख्य कारण काय, यांनी काय काश्मीर वेगळा होणार आहे का, किंवा काही एखादं राज्य वेगळं तुटणार आहे का, काही माणसं जर मारली गेली, 5 माणसं 6 माणसं जी काय आता आकडे येत आहेत त्याच्याप्रमाणे, हे केवळ देश अशांत आहे हे दाखवण्याचं एक हे असतं. आणि ज्याच्यामुळे देशात तुम्ही गुंतवणूक करू नका, देशात येऊ नका. म्हणजे भारताची जी प्रगती होते सध्या जगच अशांत आहे. आपल्याला कल्पना असावी की या क्षणी 50 किंवा 60 ठिकाणी युद्ध सुरू आहेत. 2 मोठी युद्ध म्हणजे रशिया युक्रेन वॉर किंवा इस्रायल हमास वॉर वगैरे, परंतु ते सोडून 60 ठिकाणी सुरू आहे. आणि अशा अवस्थेमध्ये सर्वात शांत, सर्वात सुरक्षित जर कुठला भाग असेल तर तो भारत आहे. तर ही जी आपली इमेज झालेली आहे की भारत शांत आहे, इथे प्रगती आपली जगामधली सर्वात फास्टेस्ट इकॉनॉमी आपली ग्रो होते आहे, तर हे तोडण्याकरता आणि भारताला सुद्धा मदत करण्याकरता अशा प्रकारचे कृत्य केलं गेलेलं आहे. आणि करत राहण्याचा प्रयत्न हे दहशतवादी, त्यांचे समर्थक, उग्रवादी हे करत राहतील. तर आपल्याला एका लंब्या लढाईला तयार राहायचं आहे. माझं पुस्तकच येणार आहे, ऑपरेशन सिंधूर सुरू आहे. म्हणजे रात्र वैरायची आहे, आपल्याला लक्ष ठेवावंच लागेल. नाही, अगदी सर, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख झाला. आपण सीमेपलीकडे जाऊन पाकिस्तानला इंगा दाखवलेला होता. हे असे प्रकार त्यानंतर देशामध्ये घडणं, सिक्युरिटी सुद्धा आपल्याला आता हे सिक्युरिटी लॅप्सेस आहेत का हे तपासाचा भाग असेल. सर धन्यवाद, आपण हे विश्लेषण केलं त्याबद्दल. आणि इकडे दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. 9 जणांचा या स्फोटात मृत्यू झालेला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये, कारण स्फोटाची तीव्रता बघता इथे नक्कीच घातपाताचा संशय व्यक्त होतोय. अर्थात फॉरेन्सिक टीम या ठिकाणी पोहोचेल. दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम इथे आलेली आहे. NSG आणि NIA ची टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचलेली आहे. इथल्या स्थानिकांनी ज्या पद्धतीने याचं वर्णन केलेलं आहे, हा नक्कीच एक मोठा स्फोट होता. एखाद्या कारच्या CNG सिलेंडरचा किंवा कारच्या बॅटरीचा स्फोट असेल असं वाटलं नाही, असं स्थानिकांचं, प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.